नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ क्राईम. तर आज आपण कायद्याच्या एका अगदी मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. ती म्हणजे गुन्हा. गुन्हा म्हणजे नेमकं काय असतं? आपण नेहमी म्हणतो की हे करणं चूक आहे, ते करणं गुन्हा आहे. पण एखादी गोष्ट गुन्हा का ठरते? फक्त ती नैतिकदृष्ट्या वाईट आहे म्हणून? की याच्यामागे काहीतरी ठोस कायदेशीर कारणं आहेत? चला, आज याचाच शोध घेऊया. बरं, तर आजच्या आपल्या ह्या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते पटकन बघूया. सगळ्यात आधी गुन्हा म्हणजे काय याची एक ओळख करून घेऊ. मग त्याच्या दोन वेगवेगळ्या व्याख्या बघू, एक कायदेशीर आणि दुसरी सामाजिक. त्यानंतर गुन्ह्याचे जे 4 सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत ते समजून घेऊ. आणि हो, शेवटी भारतीय कायद्यानुसार काय स्थिती आहे आणि परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक्सपासून. एकदा पाया पक्का झाला की पुढचे मुद्दे समजायला एकदम सोपे जातील. बरं, क्राईम हा जो शब्द आहे ना, तो आला एका लॅटिन शब्दावरून क्रिमेन. याचा अर्थ होतो आरोप किंवा अपराध. आता कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर गुन्हा म्हणजे काय? तर असं कुठलंही कृत्य किंवा एखादी गोष्ट जी करायला हवी होती पण केली नाही, ज्याला कायद्याने मनाई केलेली आहे आणि ज्यासाठी राज्य म्हणजे आपलं सरकार शिक्षा देऊ शकतं. सोपं आहे. आता गंमत बघा. गुन्हा या शब्दाची व्याख्या वाटते तितकी सरळ नाहीये. याकडे बघण्याचे ना 2 महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत. एक आहे शुद्ध कायदेशीर दृष्टिकोन आणि दुसरा आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोन. एका बाजूला आहेत कायदेशीर विचारवंत, जसे की क्लेरेन्स डॅरो. त्यांचं म्हणणं एकदम क्लिअर आहे. बघा, जर कायद्याच्या पुस्तकात एखादी गोष्ट गुन्हा आहे असं लिहिलं असेल आणि त्यासाठी शिक्षा सांगितली असेल तरच तो गुन्हा, नाहीतर नाही, विषय संपला. पण दुसऱ्या बाजूला आहेत समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाइम. यांचा विचार एकदम वेगळा आहे. ते म्हणतात, अरे थांबा, गुन्हा हा समाजाचा एक नैसर्गिक आणि गरजेचा भाग आहे. तो बदलासाठी आवश्यक असतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण डर्कहाइम यांचा हा विचार खरंच खूप खोल आहे. ते काय म्हणतात बघा, की समाजात जेव्हा कोणी प्रस्थापित नियम मोडतो म्हणजे गुन्हा करतो, तेव्हा समाजाला आणि कायद्याला विचार करायला भाग पाडलं जातं. यातूनच कायदे सुधारतात, समाजात बदल घडतात. म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारी ही सामाजिक प्रगतीसाठी इंधनासारखं काम करते. किती इंटरेस्टिंग आहे ना? आणि याच विचाराला धरून पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे गुन्हा ही एक सामाजिक संकल्पना आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर आज जे गुन्हा आहे ते उद्या असेलच नाही, आणि इथे जे गुन्हा आहे ते दुसऱ्या देशात असेलच असं नाही. म्हणजे गुन्हा ही गोष्ट वेळ आणि ठिकाणानुसार सतत बदलत राहते. हे बघा, किती सोपं उदाहरण आहे. गुजरातमध्ये दारू पिणं हा कायद्याने गुन्हा आहे, पण आपल्या महाराष्ट्रात नाही, ते कायदेशीर आहे. म्हणजे ठिकाण बदललं की गुन्ह्याची व्याख्या बदलली. आता काळाचं उदाहरण घेऊया. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे IPCच्या कलम 377 नुसार समलैंगिकता हा एक गुन्हा मानला जायचा. पण 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आणि आता तो गुन्हा नाही. म्हणजे काळ बदलला की समाजाचे विचार बदलले आणि कायदाही बदलला. चला, आता आपण या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हा भाग LLB, LLM आणि नेट या सगळ्या परीक्षांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं समजा. गुन्ह्याचे 4 आवश्यक घटक. हे 4 घटक अगदी पाठच पाहिजेत. तर कायद्यानुसार कोणताही गुन्हा सिद्ध करायचा असेल तर या 4 गोष्टी एकत्र याव्या लागतात. चला, एक एक करून बघूया. पहिला मेन्स रिया म्हणजेच दोषी मन. दुसरा ॲक्टस रियस म्हणजेच दोषी कृत्य. तिसरा आहे कॉन्करन्स म्हणजे हे मन आणि कृत्य एकाच वेळी घडणं. आणि चौथा पनिशमेंट म्हणजे त्या कृत्यासाठी कायद्यात शिक्षा नमूद असणं. चला, पहिला घटक थोडा खोलात जाऊन समजून घेऊया. मेन्स रिया. मेन्स रिया म्हणजे गुन्ह्यामागचा मानसिक हेतू, वाईट इरादा. एक साधं उदाहरण घेऊ. समजा पावसात गर्दीतून बाहेर पडताना चुकून दुसऱ्या कोणाची तरी छत्री आपल्या हातात आली, तर ही चोरी होईल का? नाही. का नाही? कारण तिथे आपला हेतू वाईट नव्हता, अप्रामाणिक नव्हता. म्हणजेच इथे मेन्स रिया किंवा गिल्टी माइंड नव्हता. आता दुसरा घटक ॲक्टस रियस. याचा अर्थ आहे प्रत्यक्ष घडलेलं दोषी कृत्य. म्हणजे शारीरिक कृती,
कायदा असं म्हणतो की फक्त मनातल्या मनात कुणाबद्दल वाईट विचार करणं हा गुन्हा नाही. तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवा. म्हणजे मेन्स रियाला ॲक्टस रियसची जोड मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे सूत्र परीक्षेसाठी लक्षात ठेवा. हे आहे गुन्ह्याचं कायदेशीर समीकरण. गुन्हा म्हणजे मेन्स रिया अधिक ॲक्टस रियस, त्याला जोड कॉन्करन्सची आणि सोबत कायद्यात दिलेली शिक्षा. या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा पूर्ण होतो. एकही गोष्ट कमी असेल तर तो गुन्हा सिद्ध होत नाही. बरं, आतापर्यंत आपण जागतिक स्तरावरच्या संकल्पना पाहिल्या. आता वळूया आपल्या भारतीय संदर्भाकडे. आपल्या देशात गुन्हेगारी कायद्यात काय स्थिती आहे आणि नुकतेच काय मोठे बदल झाले आहेत ते पाहूया. बघा, आपल्यापैकी अनेकांनी शाळेपासून इंडियन पीनल कोड म्हणजेच IPC 1860 बद्दल ऐकलं असेल. पण आता एक मोठा बदल झाला आहे. तो कायदा आता बदलला आहे आणि त्याची जागा घेतली आहे 2023च्या भारतीय न्याय संहितेने म्हणजेच BNSने. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गुन्हा काय आहे आणि काय नाही हे ठरवणारा कायदा कुणी निसर्गाने बनवलेला नाही. तो आपली संसद बनवते आणि तो काळानुसार बदलूही शकतो. ओके, तर आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलं. आता परीक्षेच्या दृष्टीने एक झटपट उजळणी करूया. म्हणजे सगळे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा डोळ्याखालून जातील. चला महत्वाचे मुद्दे पटकन लक्षात घेऊ. 1. गुन्हा म्हणजे काय, तर राज्याने मनाई केलेलं आणि शिक्षा असलेलं कृत्य. 2. डॅरोचा कायदेशीर दृष्टिकोन काय सांगतो, गुन्हा कायद्यात लिहिलेला असावा. 3. डरखाईमचा सामाजिक दृष्टिकोन, गुन्हा हा सामाजिक बदलाचं कारण ठरू शकतो. 4. गुन्हा ही संकल्पना सापेक्ष आहे, ती वेळ आणि जागेनुसार बदलते. 5. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुन्ह्याचे 4 घटक, मेन्स रिया, ॲक्टस रियास, कॉन्करन्स आणि शिक्षा. आणि शेवटचा मुद्दा, भारतात आता IPC नाही तर BNS 2023 आहे. हे मुद्दे लक्षात ठेवा. आता जाता जाता एक प्रश्न तुमच्या विचारांसाठी सोडून जातो. जर गुन्हा म्हणजे काय हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे कायद्यालाच असेल, तर मग समाजाने ठरवलेल्या नैतिकता आणि अनैतिकतेचं काय? समाजाने काय बरोबर आणि काय चूक ठरवायचं यात त्यांची काही भूमिका आहे की नाही? नक्की विचार करा यावर. कायद्याच्या अशाच किचकट संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन कायदेशीर विषयासोबत. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.